मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्याकडे जे कोणी आलेत त्यांना असं काही ह्या नंबर्समुळे काही ड्रास्टिक चेंज झाला आहे त्यांच्या लाईफमध्ये? हो, खूप सारे लोकं आहेत. म्हणजे काही लोकांचे बिझनेस होत नव्हते. ते हजार आणि लाखो आणि आता सी-आरवरती पोचले आहेत. हे माझ्यासाठी प्राऊड आहे खरंच. म्हणजे मलाही वाटलं नव्हतं, की मी काही छोट्या-मोठ्या टिप्स देते आणि त्यांनी त्यांचं चेंजेस होतं. म्हणजे हे माझ्यासाठी खरंच खूप ब्लेस आहे. कारण मला सोशलचा एक किडा आहे. मला सोशल करायला खूप आवडतं आणि मी म्हटलं ना, की ही डिमांड होती पब्लिकची, ती तशी निर्माण झाली, की माझ्या क्लबमध्ये एक होते मेंबर्स, तर त्यांना बर्थडेला मी काय देऊ? म्हणून मी म्हटलं, "चल मी आज तुला ना काहीतरी देते." तर त्याचं सिग्नेचर आणि त्यांना 1-2 टिप असे जस्ट दिल्या. सो त्या माणसाने इतक्या फास्ट केल्या ना, तो आज मला खरंच खूप प्राऊड होतं, की अरे म्हणजे मी फक्त सांगायला आणि याने करायला आणि त्याची ती डंडील झाली. म्हणजे तो म्हणाला, "यार फर्स्ट मला 50 लॅक्सचा बिझनेस झाला." म्हटलं, "काय केलंस?" म्हटलं, "तू जे सांगितलंस ना, कसं सेकंड करू, कसं ब्रीथ इन करू, आउट करू आणि कसं बोलू, हे जे तू मला टिप्स दिल्या त्याच्यावरती मी केलं." आणि त्याचा त्याला खूप फायदा झाला आणि आज म्हणजे आहे आम्ही अजूनही टचमध्ये. मग हळूहळू त्याने त्याचं प्रगती केली, की कन्सल्टिंग घेतली. त्याच्यानंतर मोबाईल नंबर चेंज केला, सिग्नेचर चेंज केली आणि छोट्या-मोठ्या काही गोष्टी झाल्या, की लगेच ती व्यक्ती मला सांगत असते, की आज मला इतक्या दिवसांनी परत एवढा प्रॉफिट झाला. म्हणजे ही डील झाली माझी आणि आता मी सी-आरला जातो. इवन मी पार्टनरशिप करू की नाही हे पण त्या व्यक्तीने मला विचारलं आणि मी त्यांना सांगितलं, की मला असं वाटतं, की हे नका करू. तुमचं क्षेत्र ह्याच्यात आहे आणि हे करा. सगळ्यांनाच आपण सगळं असतं असं नाही. कधी-कधी कोणाच्या ग्रीडमध्ये ते असतं. आपण सांगतो त्यांना आणि मी शक्यतोवर ना हा प्रयत्न करते, की खर्च होणार नाही. आज आपण 4 पैसे वाचवायला आलो, तिथे मी लोकांचे 4 पैसे खर्च करून देईन, सो इट्स नॉट गुड. असं म्हणजे माझं आतून म्हणणं आहे. हां, तुम्हाला करायचं असेल तर आपण करू शकतो. पण गरज आहे का पहिला बघा ना. ते करतो आणि मग तुम्ही मला म्हणणार, की "अरे, मला ह्याचा काही फायदा झाला नाही." पण तेवढा पिरियड तुम्ही केलं का? जसं मी ऑक्सिजनचं उदाहरण दिलं, की त्यांना गरज आहे म्हणून लावलं. आपल्याला गरज नाही आहे. पण त्याचे पण एक मीटर असतं ते, की किती द्यायचं किती नाही किंवा जेव्हा ड्रिप्स लावतात, तेव्हा ती फास्ट असते की नाही, छोटी असते की काय? किती बॉटल्स अडवायच्या. तसंच आपल्या लाईफमध्ये पण आपली ती ड्रीप आहे रे. जसे मंत्र असतात किंवा काही गोष्टी असतात, चॅन्टिंग असतात, त्याची एक ड्रीप आहे. तेवढी ड्रीप आहे का? तेवढी करायची का? हे खूप असतं. म्हणजे मी स्विचवर्डवरती पण कामं करते. म्हणजे मला एक माझ्या आई-वडिलांनी मला शिक्षण दिलेलं, की आपल्या दारात ना कोणी आलं ना सांगितलं, की खाली हात जायला नाही पाहिजे. त्याला काही ना काहीतरी देऊन जायचं. माझी ऐपत असेल नसेल तो गोष्ट वेगळी आहे. कळलं? पण मग मला हे एक छान क्वेशन तू विचारला, की काय आहे? तर तिथे मला हे कळलं, की मी हिंदूंसाठीच देऊ शकते. पण मग मुस्लिम आले, कॅथलिक आले किंवा दुसऱ्या ह्याच्यातले लोकं आले, मी त्यांना काय देऊ? ते तर मंदिरात जाणार नाहीत किंवा ते हे चॅन्टिंग करणार नाही. मग मला त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे. म्हणून मी अजून शिकत गेले. वेगवेगळ्या क्षेत्रात शिकत गेले, की जेणेकरून मी त्यांना देऊ शकते आणि ते सहज घेऊ शकतात. मी कधी तुला सांगणार नाही, की हे आहे तर ते तुम्ही करायचं नाही, हेच करायचं नाही. तुमची इच्छा असेल ते तुम्ही करा. त्याच्यातून 100% तुम्हाला तेवढी प्राप्ती होईल, पण तेवढा पिरियड तरी तुम्ही करा. हा माझा एक म्हणजे बोलण्याचं एक असतं, की तुम्ही हे केलंत तर तुम्हाला मिळेल. मी सांगितलं नाही. आय एम जस्ट मीडिया. मी एक मीडिया आहे, माध्यम आहे, की तुम्हाला हे तुमचं गणित सोडवण्यासाठी एक म्हणतात ना देते आहे, टिप्स देते, दॅट्स इट. सो त्याच्यावरून लोकांच्या खूप काही फरक पडतो. मी बरंच काही केलं आहे. बघ तत्त्वांचं आपण मगाशी बोललो, तर त्याच्यामध्ये त्याचा काय फायदा हे विचारलेलं. जसं मी ऑक्सिजन वगैरे दिलं तसं पावसाचं पाणी आहे. आपण त्याच्यावरती रेमेडीज देतो. पावसाचं पाणी आहे. आपण स्टोन आहे, क्रिस्टलवरती करतो कामं. पण आता तू बघशील तर आर्टिफिशियल बनले जातात. मग कुठले रिअल, कुठले नाही, हे पण खूप मोठं गणित असतं. मग हे घ्यायचं की नाही म्हणजे लोकांना जिथे प्रश्न पडतात ना, हे सगळं बघून ना तिथे मला जायचंच नाही आहे किंवा मी लोकांना सांगते तिथे तुम्ही जाऊच नका.
जे मला नाही करायचं ते मी लोकांना का सांगू? जे माझ्या माइंडमध्ये एक्सेप्ट नाही होत ते लोकांच्या होईल असं कसं? नाही सांगू शकत ना. तर त्या प्रकारे आपलं कन्सल्टिंग असतं किंवा त्या प्रकारे आपण लोकांना सांगतो की फॅमिलियर होऊन बोला. इवन मी कन्सल्टिंगमध्ये मी हे पण बघितलं आहे की काही लोक आहेत की त्यांच्या पास्ट लाईफमध्ये खूप काही गोष्टी होऊन गेल्या, पण त्या मी माझ्या फ्रेंडला कसं बोलू, माझ्या घरात कसं बोलू, किंवा मी कोणाला बोलली की त्याचा बाऊ केला, इश्यू झाला तर एक आपल्यामध्ये ना एक भीती असते. ती भीती जेव्हा त्यांची कन्सल्टिंगमध्ये काढली गेली, टाईम लागतो त्याला, ती काढल्यानंतर जेव्हा त्यांचे ते ब्लॉकेजेस ओपन होतात तेव्हा त्यांच्या बिझनेसची ग्रोथ पण खूप छान झालेली आहे. कारण मी माझ्या डोक्यात मी म्हटलं ना, पाटी कोरी करून बसायचं. ती पाटी भरलेली होती, ती पुसायला लावली. ती पुसल्यानंतर ते नवीन नवीन येत गेलं आणि त्याचा त्यांना फायदा झाला. म्हणजे अशी उदाहरणं भरपूर आहेत आपल्याकडे आणि ते चांगले म्हणजे म्हणायला गेलं तर CA, वकील, डॉक्टर्स अशा टाईपचे लोक आहेत. तर कुठली गोष्ट एक म्हणजे वाईट नसते किंवा ती वेस्ट नसते. आपण वेस्टमधून पण बेस्ट बनवू शकतो. आणि हे मला ना गणित पहिल्यापासून माझ्या आईवडिलांनी दिलेलं आणि त्याचा मी पुरेपूर फायदा केला आणि अजूनही करते आहे. सो हे पण एक आहे की 5 तत्त्व किती उपयोगाची आहेत. तर मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये सांगते आपण 5 तत्त्वांपासून बनलो आहे आणि त्या 5 तत्त्वांच्याच मी रेमेडीज तुम्हाला देते. तुम्ही त्यांना ग्रॅटिट्यूड नाही दिलं तर कसं होईल? एक ग्रॅटिट्यूड देऊ शकत नाही आपण आणि आपल्याला करोडो पाहिजेत. करोडोचे मी तुम्हाला उपाय देते, सांगते हे केलं तर करोडपती होईल. मग तुम्ही करोडपती झाले तर मग सगळेच करोडपती झाले तर मग गरीब कोण आहे यार? पण ज्याच्या नशिबात आहे ना तोच ते करणार आणि तेच त्यांना कनेक्ट होणार. म्हणून सगळ्यांना सगळं चालतं असं नाही आहे. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.